सगळे आता त्याशिवाय वाद नाही. पण माणसाला ताप असला की भोजन गोड लागत नाही, आणि माणसाच्या मनात पाप असलं की भजन गोड लागत सुद्धा शिवून घातलेली आहे. माझ्या वडिलांचे कष्ट हे दिसतात, पण माझी आई खरा कलाकार आहे आमच्या कुटुंबाचा. पडद्या मागची कलाकार ही माझी आई. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख नसतं. माझ्या वडिलांनी तसं माझ्या वडिलांचं आयुष्य जास्त कष्टानंच केलेलं आहे. अगदी लहान असतापासून शेतकरी कुटुंबात जन्मलेला, आणि त्याच्यानंतर घरच्या जिम्मेदाऱ्या, मोठा मुलगा, सगळ्या गोष्टी करण्याच्या, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये स्वतःला दुय्यम ठेवून मुलाला आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचं काम माझ्या वडिलांनी. त्यामुळंच आज जो आमचा डोलारा उभा आहे. पण आता इथून पुढे माझी अशी इच्छा आहे की सगळ्या गोष्टी सगळ्या आनंदाने झालं. माझ्या वडिलांनी इथून पुढचं आयुष्य स्वतःसाठी जगावं, सर म्हणल्यासारखं पर्यटन करावं, ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्या. सेवापूर्ती हा काही अंत नसतो, ते एक नवीन मार्ग आहे. जसं समृद्धी महामार्ग सुरू झालाय तसा एक समृद्धी महामार्ग आहे नवीन आयुष्य जगण्याचा. आणि त्यांनी सेवापूर्तीनंतरचं आयुष्य खूप आनंदी जगावं, सुखी. एकच आमची ईश्वरचरणी प्रार्थना राहील, माझ्या वडिलांना इथून पुढचं आयुष्य आरोग्यदायी आणि सुखी लाभावं. त्यांनी त्यांच्या आणि आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. इथून पुढचा प्रवास त्यांनी सोबतीने आणि निरोगी करावा. सगळ्या गोष्टी सगळं झालं, पण ह्या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःला जे प्राधान्य नाही दिलं, दुय्यम ठेवलं, यामुळे हे सगळं जे उभं राहिलं. इथून पुढे माझी इच्छा आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या काही राहून गेलेल्या आहेत इच्छा त्या पूर्ण कराव्या. त्यांनी सेवापूर्तीनंतर माझ्या वडिलांचा मूळ एक गुण आहे, तो म्हणजे प्रामाणिकपणा, जो आम्ही घेऊन पुढे चाललो. माझे वडील एक सज्जन व्यक्ती, अध्यात्म देवधर्माचं काम करणारे आणि पाप भिरू माणूस, कोणाला कधी दुखवणार नाहीत, 1 रुपयाची कोणाची हे करणार नाहीत. ह्या त्यांच्या प्रामाणिकपणाचा, त्यांच्या सज्जनपणाचाच आम्ही वारसा पुढे घेतला आणि आमचं आयुष्य आनंदाने जगलो. मला मुद्दाम एक गोष्ट इथे सांगावी वाटते. माझ्या वडिलांच्या आधी मी घर बांधलं आणि माझ्या वडिलांनी नंतर घर बांधलं. त्यांनी त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत, प्राथमिक गरजा सुद्धा त्यांनी दुय्यम ठेवल्या. स्वतःचं घर सुद्धा त्यांनी केलं नाही. अगोदर त्यांनी फक्त मुलांना शिकवलं, मुलांना स्टँड केलं, मुलांना उभारलं आणि नंतर त्यांनी घर बांधलं. त्यांनी त्यांचे सगळे स्वप्न हे आमच्या रूपाने पाहिले, मुलांच्या सुखामध्ये पाहिले. त्यांचं अगोदरचं आयुष्य भावासाठी, कारण पहिला मुलगा कमवता घर, वडिलांची सरांनी सांगितल्यासाठी आमची परिस्थिती अत्यंत साधारण. माझ्या वडिलांना मी मुद्दामून सांगेल, या दिवशी माझ्या वडिलांना नोकरीचा कॉल आला होता. त्या दिवशी माझे वडील एका बांधकामावर काम करत होते. 82चे खातं होतं. मी मागे एकदा सहज पप्पांना म्हणलं, पप्पा ती बाई, मी म्हणे माझ्या वडिलांनी 7वीपासून व्यवहार केला, कारण वडील साधेभोळे होते, शेतकरी होते. पप्पा मला एक दिवशी सांगितले, त्यांच्या मागचा उद्देश सांगण्याचा, या रस्त्याने मी 4 वर्ष शाळेत चालत आलो, म्हणूनच ते मुखेड, त्या रस्त्याचा प्रवास मी आज कारने करत आहे. माणसाने दोन्ही रूप पाहिले, सावली पाहिली, ऊन पाहिले, आणि आज त्या सगळ्या गोष्टीचं एकच माझ्या वडिलांचं मूळ आहे, प्रामाणिकपणा. आणि त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे, सज्जनतेमुळे आणि त्यांचे हे गुण घेऊन, आणि आम्हाला माहित होतं की आपण आपल्या वडिलांसाठी आपण कष्ट केल्याशिवाय आपण उभं राहू शकणार नाही. त्यांनी, माझ्या वडिलांनी पूर्णतः शिक्षणावर आमच्या खर्च, त्यांच्या सगळ्या नोकरीमध्ये आमच्या शिक्षणासाठी खर्च केला, आम्हाला उभं करण्यासाठी केलं, आम्हाला स्टँड केलं. आम्ही जरी काहीही जरी केलो वडिलांसाठी, तरी आम्ही त्यांची उपकार कधी करू शकणार नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकच उद्देश ठेवला होता की माझी मुलं जगली, माझी मुलं एक आदर्श जीवन जगले पाहिजे. मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे. माझ्या मुलांनी एक ज्या गरजा, पण एक आहे, माझ्या वडिलांनी स्वतःला कमी केला असेल, पण आमच्या शिक्षणासाठी कधीच ते कमी पडू शकले नाही. त्यांच्या खिशात जर 200 रुपये असतील तर ते स्वतःसाठी न करता, माझ्या भावाला पाहिजे असं 200 रुपयाचं पुस्तक माझ्या वडिलांनी घेतलं. नांदेडला 10 वर्ष राहिले माझे वडील ॲटोने कधी गेले नाहीत, चालत गेले 10 रुपये वाचवण्यासाठी, कारण त्यांना माहित होतं की हेच 10 रुपये माझ्या मुलाला मुलीला कुठेतरी लागतील. या सगळ्या गोष्टीची, आणि त्यांच्या, माझ्या वडिलांच्या हाताला एवढं यश आहे की शेतातला एक झाड सुद्धा कधी वाया गेलं नाही. मग आम्ही मुलं तर त्यांची कष्ट जवळून पाहिलं होतं.
ती कशी वाया जाऊ दे. वडिलांच्या स्वकष्टामुळं आणि त्यांना तेवढ्या खंबीर माझ्या आईच्या साथीमुळंच हे सगळं काही आम्ही आनंदाने आज जगतोय. त्या सगळ्या आणि त्यांनी आमच्या आनंदातच आनंद मानला. यापुढे मी माझ्या ईश्वरचरणी अशी प्रार्थना करीन, माझ्या वडिलांना इथून पुढचं आरोग्यदायी जीवन लाभावं आणि त्यांनी जे काही त्यांचं राहिलेलं आयुष्य आहे ते सुखी समाधानी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. एवढं बोलून मला या मान्यवरांनी व्यासपीठाने संधी दिली उपलब्ध करून बोलण्याची, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. तसंच माझ्या वडिलांना जे काही ऑनलाईनचे कामं येत नव्हते. खरं आहे खोटं आहे? नाही, खरं आहे. खरं आहे की खोटं आहे हे आपण कसं पाहतो? हलून बघतो. पाणी आहे तर ते खरं आहे. बरं, खरं नसल्यावर पाण्याच्या मधलं दिसते का आपल्याला? दिसत नाही. जी गोष्ट दिसत नाही तर आपण पैसे का देतो? आपण अंदाज की हलनाच्या पाण्याप्रमाणे आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया. आमच्या मुंडकर सरांना त्यांनी समजून घेतलं. मी शेवटचे मुद्दे आपल्या आता बराच वेळ मी बोलू शकतो पण टाइम झालाय, आपला वेळ झालाय. आपला जास्तीचा मुद्दा मी घेत नाही. पण सर